लॅबोरेटरीज होत्या, दूध तपासण्याची यंत्रणा होती, परंतु जाणीवपूर्वक हे भेसळीचं दूध या संस्थांनी विकत घेतलेलं आहे. ते अतिशय कवडीमोल भावाने विकत घेतलेलं आहे. नवे तर ते भेसळ करणारी मंडळी सगळी यांचीच होती. त्यामुळं ते पाण्याच्या भावात विकत घेऊन त्यांनी ग्राहकांना विष पाजण्याचं काम केलेलं आहे. आणि हे काम सगळ्यांनी आपल्या दृष्टीनं हे सगळ्या ग्राहकांना, शेतकऱ्यांना अतिशय वाईट वागणुकीचं होतं. याचा परिचय आपण सगळी शेतकरी मंडळी आता जाणीवपूर्वक पाहतोय की आपल्या दुधाला भाव वाढायला लागले. पाण्याचं दूध, भेसळीचं दूध या मंडळींनी जेवढं आणलंय त्याच्यापेक्षाही कमी मार्केटमध्ये शेतकऱ्यांचं दूध होतं आणि त्याचा माल शेतकऱ्यांचं दूध व्हायचं ठरलं. मी देखील माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आमचा मानसिक सपोर्ट या आंदोलनाला देखील राहणार आहे. इथून पुढची दिशा माझ्या मते आपण सगळी मंडळी एकदा आंबेगावकर मंडळी तुकाराम मुंडे साहेबांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटून त्यांचा सत्कार करून त्यांच्या ग्राहकांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करूया आणि त्यांना या गोष्टीचा तडीस जाण्यासाठी मोरल सपोर्ट, एक मानसिक आधार समाजामधून आपण देऊयात. दुसरा टप्पा त्याच्यानंतर आपण सगळी मंडळी ठरवूयात. धरणे आंदोलन असतील किंवा इतरही कोर्टाच्या माध्यमातून या सगळ्या संस्थांवरती कारवाई असेल, या सगळ्या प्रक्रिया आपण सर्व मंडळी एकीनं इथून पुढे करूयात असं या ठिकाणी मी तुम्हाला सूचित करतो, विनंती करतो. आपण सर्व मंडळी एवढ्याशा कमी वेळात या चांगल्या तीव्र अशा घटनेचं गांभीर्य असलेल्या प्रश्नाला बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.